अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी। स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। 30 एप्रिल ते 6 मे या काळात आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। 7 दिवसाचा हा सप्ताह काळ आहे। या दिवसात गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे। कुणी काही सांगो, तुम्हाला जेवढे नियम पाळता येतील तेवढे नियम तुम्ही काटेकोरपणे पाळा। काही वेळा आपण खूप काटेकोरपणे नियम पाळतो पण आपलं मन लागत नाही आणि गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे म्हणून आपण ते वाचून टाकतो। कारण जर आपलं मनच शांत नसेल तर गुरुचरित्र पारायण करून काही नियम, पण जर मन शांत ठेवून आपण पारायण केलं तर जेवढे नियम पाळणे होतील तेवढे नियम तुम्ही नक्कीच पाळा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायणात सहभाग नक्कीच करा। मठात, केंद्रात, मंदिरात जाऊन जर पारायण केलं तर खूप मोठं फळ मिळतं। जसं घरात आपण एकच पारायण करतो, परंतु आपण जर स्वामीच्या केंद्रात गेल्यावर तिथं जेवढे पारायणला सेवेकरी बसले आहेत तेवढे पारायण आपल्याला घडतं आणि तेवढे पुण्य आपल्या पदरात पडतो। जेणेकरून आपल्याला एका वर्षात जरी आपल्याला तेवढं पारायण करायला जमलं नाही तरी आपल्याला त्या सप्ताहामध्ये सामूहिक पारायण आपल्याला तेवढं नक्कीच घडतं। त्यामुळे तुम्ही सामूहिक पारायणामध्ये नक्कीच सहभागी करा। ज्यांना काही शक्य होत नाही त्यांनी या काळात रोज सेवा केंद्रात गेलं तरी चालेल आणि सेवा केंद्रात जाऊन तुम्ही तिथे गणेश याग, रुद्रयाग, चंडी याग, गीता याग ह्या सगळ्या यागाच्या सेवा होतात। त्या यागाच्या सेवा तुम्ही भाग नक्कीच घेऊ शकता। त्याचेही पुण्य तुम्ही तुमच्या पदरात नक्कीच पडेल। दुसरी म्हणजे काय तर प्रहरची सेवा। प्रहरची सेवा खूप फलदायी आहे, ती तिथं तुम्ही नक्की जावा। श्री स्वामी समर्थाची नाम जप तिथे असतात। प्रहरची सेवा म्हणजे काय तर एका तासाला जी सेवा असते त्याला प्रहरची सेवा म्हणतात। तिथे खंड न पडता ही सेवा ही केली जाते। त्यामुळं प्रहरची सेवा तुम्ही आवर्जून करा। घरातील सेवा ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पठण केलं तरी चालेल किंवा स्वामीचरित्र सारामृताचं रोज एक पारायण रोज केले तरी चालेल। ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी रोज 3 अध्याय वाचले तरी चालेल, त्यांनीही आपले पारायण नक्कीच होतील। पण स्वामीचरित्र सारामृताचे 7 पारायण तुम्ही नक्कीच करा। नियम काय आहेत? स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करताना परान्न वर्ज आहे, मांसाहार वर्ज आहे। स्वामीचरित्र सारामृताचे पारायण तुम्ही पण नक्कीच करा। पारायण करत असताना 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप पण नक्कीच करा। जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा या 7 दिवसात तुम्ही नक्कीच करा। 11 माळी स्वामी समर्थाचा जपही करा। त्यांना 11 माळी स्वामी समर्थाचा जप जमत नाही त्यांनी निदान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा। ज्यांना विटाळ, सुतक, पाळी असेल त्यांनी निदान दिवसभर नामस्मरण नक्कीच करणार, कारण नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे। त्यामुळं तुम्ही नामस्मरणही नक्कीच करा, कारण नामस्मरणाला कोणतीही बंधनं नाहीत। त्यामुळे तुम्ही नामस्मरण नक्कीच करा ह्या 4 दिवसात, कारण ह्या सप्ताह संपल्यानंतर आपल्याला शेवट म्हणजे दत्त जयंतीच्या सप्ताहाची वाट पाहावी लागते। म्हणून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा तुम्ही या दिवशी नक्कीच करा। या दिवशी मठात जाऊन जेवढे कामे करायला जमतील तेवढे कामे करा, कारण आपण केंद्र साफ करत असतो तेव्हा महाराज आपले दुःख साफ करत असतात। त्यामुळे केंद्रात जाऊन तुम्हाला जेवढी सेवा करता येईल ते पण करा आणि ते लाजू नका, कारण लाजलेला माणूस नेहमीच उपाशी राहतो। त्यामुळं तुम्ही न लाजता केंद्रात जाऊन नक्कीच कामं करा। जी कामं मिळतील ते कामं करा, कारण ही पण खूप उच्च कोटीची सेवा आहे। त्यामुळे ही सेवा पण तुम्ही नक्कीच करा। पारायणात सहभागी का सामूहिक पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे। एवढीच माझी स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।